नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ ते नसाल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ. निलंबरीच्या पापाचा घडा भरला तर निलंबरीला आता चक्क पोलीस ठोकणार बेड्या. तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये येणार सर्वात मोठा आनंदाचा क्षण म्हणजेच त्यांना बाळ होणार आहे. तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो, आता ही निलंबरी सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा मिठाचा खडा बनून आलेली असते. निलंबरीला गाडेपाटलांच्या घरामध्ये मान, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी तिला हव्या असतात आणि तिला असं वाटत असतं की त्या घरामध्ये जेवढी इज्जत भावनाला भेटते ना तेवढीच मला आणि माझ्या नवऱ्याला भेटली पाहिजे. म्हणजेच पुढे तुम्ही पाहचाल की निलंबरी आता चक्क स्वतःच्या नवऱ्याला मुठीत पकडते आणि आता परत ती स्वतः भावनाच्या विरोधात इलेक्शनला उभी राहते. आणि पुढे इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडते मित्रांनो की निलंबरी आता भावनाला हरवेल का ही फक्त आता सिद्धूला चिंता असते आणि ती चिंता आता पुढे खरी ठरताना तुम्ही पाहचाल. म्हणजेच मित्रांनो कहाणीमध्ये सगळ्यात भयंकर प्लॉट ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे आता सिद्धू आणि भावनाला निलंबरी भारी पडणार आहे इलेक्शनमध्ये. पण हे असं कसं होणार ते जाणून घेऊया. कारण की सिद्धूला आधीपासूनच निलंबरी वहिनीवरती डाऊट असतो, कारण की ही काही ना काही चुकीचं करत आहे ते. आणि आपल्या सिद्धूचा हा कोई डाऊट असतो ना की निलंबरी वहिनी काही ना काही चुका करत आहे आणि ती काही ना काही असं चुकीचं करू शकते, त्याच्यामुळे भावना ही इलेक्शन हारू शकते. हा सिद्धूचा फक्त डाऊट आणि संशय असतो, तो आता त्याचा पुढे खरंच ठरणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की अधिराजला सगळं सत्य माहीत असतं की निलंबरी काय प्लॅनिंग करत आहे सिद्धू आणि भावनाच्या विरोधात जाऊन. म्हणजेच आता ती खोटे पैसे वाटणार असते, त्यामध्ये भावना आणि सिद्धूला अडकवणार असते आणि लोकांसमोर भावना आणि सिद्धूची बदनामी करणार असते. आणि हे सगळं सत्य मात्र अधिराजला माहीत असतं, पण अधिराज तरी पण कोणाला काहीच सांगत नाही. तो तरी पण निलंबरीची साथ देतो. म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेलं मित्रांनो की अधिराज खरोखरच आता बायकोचा बैल झालेला आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी मात्र आता ह्या अधिराजच्या मूर्खपणामुळे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यावरती सगळ्यात मोठं संकट येणार आहे. म्हणजेच हे सगळं होतं आहे त्या निलंबरीमुळे. निलंबरीच्या भलेही खूप साऱ्या चुका आहेत हे तुम्हाला माहीतच आहे, पण तिला अजूनपर्यंत कोणतीच शिक्षा देत नाहीत. त्याच्यामुळे त्या निलंबरीला असं वाटतंय की ती काही करेल आणि सगळ्या तिचं ऐकूनच घ्यावं लागेल. म्हणजेच ही निलंबरी भावनाच्या पुढे 4 पावलं जाऊन विचार करत असते, ते पण खूप भयंकर. आणि सिद्धूला समजलेलं असतं की माझ्या भावनाच्या जीवाला पण धोका आहे आणि भावनाच्या ह्या सीटला म्हणजेच इलेक्शनच्या सीटला देखील धोका निर्माण आहे, कारण की ही निलंबरी काही करू शकते. आणि मित्रांनो पुढे आता सगळ्यात भयंकर ट्विस्ट असाच तुम्ही पाहाचाल की त्या ठिकाणी मात्र निलंबरी आपल्या सिद्धू आणि भावनाला इलेक्शनमध्ये हरवते. पण आता ते कसं काय हरवते, ती काय घोटाळा करते हे सगळं तुम्ही पुढे पाहाचालच. आणि मित्रांनो त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये त्याच वेळेस आनंदाचा एक असा क्षण येतो, तो म्हणजे इलेक्शनमध्ये न जिंकता मात्र ह्या निलंबरी विरुद्ध सगळे काही पुरावे त्यांना सापडतात. आणि त्याच्यानंतर सिद्धू ठरवतो की आत्तापर्यंत मी अधिराज दादाची बायको म्हणजेच माझी वहिनी आहे म्हणून सगळं सहन केलं, पण आता काहीच गरज नाही आहे. कारण की आता मी वहिनीला असा धडा शिकवतो ना की तिला भेटलेलं पदच काय, तिला परत ह्या घरामध्ये येण्यासाठी देखील आपले 1000 वेळा पाय धरावे लागतील. म्हणजेच आता पूर्णपणे सिद्धूने पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं की निलंबरीचं वाट कशी लावायची ते. त्याच्यामुळे आता निलंबरीचा खेळ खल्लास झालेला असतो मित्रांनो. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे ह्या निलंबरीने आत्तापर्यंत केलेल्या पापाची शिक्षा तिला झालेली नसते, त्याच्यामुळेच तिला हे सगळं सुचत असतं. तर दुसरीकडे मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता संतोषने विश्वाच्या बाबांच्या मदतीने आता आपल्या श्रीनिवासची कंपनी बंद पाडायचं ठरवलेलं असतं. आणि कारण एकच असतं, कारण की संतोषला माहीत असतं की जर आईबाबांकडे जास्त पैसा आला तर ते मला विचारणार पण नाही आणि त्यांना माझी किंमतही कळणार नाही. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी आई आणि बाबांना बदनाम केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणजे असा मुलगा मी पहिल्यांदाच अख्ख्या लाईफमध्ये पाहिला. तर मित्रांनो आता दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता ज्या प्रकारे मात्र आता विश्वाचे बाबा देखील मात्र श्रीनिवास विरुद्ध श्रीनिवासला किती जरी वरती गेला तरी खाली पाडायची ताकद ठेवत असतात. कारण एकच असतं, कारण की विश्वाच्या वडिलांना माहीत असतं की त्यांच्या पूर्ण आयुष्याची बर्बादी झालेली आहे त्या दळवींच्या कुटुंबामुळे. कारण की विश्वाची आई गेली, दुसरीकडे मात्र आता विश्वाच्या आजोबांचं देखील तुम्ही हालत पाहिलीच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता विश्वास पूर्णपणे ह्या जानूच्या प्रेमामध्ये बर्बाद झाला आहे असं विश्वाच्या बाबांना वाटत असतं. म्हणजेच ह्या दळवींच्या लोकांमुळेच झालं हे सगळं. त्याच्यामुळे आता विश्वाच्या बाबांना प्रचंड राग येत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला माहीतच आहे की आता विश्वाच्या बाबांना श्रीनिवास दळवींचा बदला घेण्याची खूप गरज असते असं त्यांना वाटत असतं. त्याच्यामुळे श्रीनिवास दळवीला मी नाही त्याची लायकी दाखवली तर मी पण त्याला सोडणार नाही असं मात्र विश्वाच्या बाबांनी ठरवलेलंच असतं. तर मित्रांनो आता कहाणीमध्ये सगळ्यात भयंकर पुढचा प्लॉट ट्विस्ट तर तुम्ही असं पाहाचाल की जानूने आता सगळे काही पुरावे जयंतच्या ताब्यात दिल्यामुळे आता जानू स्वतःच तोंडावरती पडलेली असते. आणि जानू आता शोधत असते इकडे तिकडे उत्तर की जयंतच्या तावडीतून कसं सुटायचं आणि सगळ्यांसमोर त्याचा खरा चेहरा कसा आणायचा. म्हणजेच तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो, हा सगळा प्लॅनिंग मात्र भलेही जानूने अगोदर केला होता
होता, पण आता हा सगळा प्लॅन जयंत परत करणार आहे. म्हणजे जयंतला समजतं की जानूला सगळा भूतकाळ आठवतोय, जानूला सगळ्या ए टू झेड गोष्टी समजतात. त्याच्यामुळे काही जरी झालं ना तरी आता लवकरात लवकर मी जानूला माझ्या प्लॅनमध्ये परत असं फसवेल की जानूला मला सोडून आयुष्यभर जायचं ती स्वप्नात पण विचार करणार नाही आहे. म्हणजेच मित्रांनो, जानूच्या मूर्खपणात तिलाच नडतो. बिचाऱ्या विश्वाच्या मेहनतीवरती पाणी ओतलं जातं. पुढं तुम्ही पाहचाल ह्या सगळ्या गोष्टी, कारण की विश्वाने एवढी मेहनत केली होती जानूला पुरावे गोळा करण्यासाठी, खूप सारी मदत केली, पण ह्या जानूला काहीच जमलेलं नसतं. साधं तिला आईवडिलांना तिच्या ह्या जयंतबाबतचं सत्य सांगायला जमलं नाही, कारण की तिला असं वाटतंय की ती त्या जयंतला शिक्षा देईल, ती त्याचा छळ करेल जसा त्याने तिचा केलता. म्हणजेच मित्रांनो, जर ह्या जानूला एवढंच जमणार होतं तर मग तिने याच्या अगोदर का नाही केलं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे मित्रांनो की जानूला जयंतचं काहीच करता येणार नाही आहे. कारण मित्रांनो एकच आहे, बिचारा विश्वा फक्त पुरावे गोळा करून स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेतली ह्या जानूपायी, परंतु ह्या जानूला एवढे पुरावे देऊन देखील जयंतचा पर्दाफाश करता आला नाही. म्हणजेच मित्रांनो, ह्या जानूमुळे विश्वाच्या आयुष्याची बर्बादी झालीच, पण तिला स्वतःचं आयुष्य पण नीट करता आलेलं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानूला असं वाटतं की ती ज्यावेळेस मात्र सगळ्यांना जयंतचं सत्य सांगेल त्यावेळेस मात्र सगळेजण माझ्यावर लगेच विश्वास ठेवतील आणि जयंतसोबतचं संबंध तोडतील. पण मित्रांनो तसं होणारच नाही, कारण की जयंतने सगळ्यांची मनच अशी जिंकलेली असतात, त्याच्यामुळे जानूच्या बोलण्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानूला वाटत असतं की तिची आई लक्ष्मी विश्वास ठेवेल, पण मित्रांनो विसरून जावा, कारण की तुम्हाला माहीतच आहे की लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या डोळ्यावरती जयंत कानिटकर नावाची जी पट्टी बांधलेली आहे ती अजूनही सुटलेली नाही आहे. म्हणजेच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जयंतने जे काही त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं असतं त्याच्यामुळे मात्र आता श्रीनिवास दळवीला काहीच करता येणार नाही आहे, कारण की ती जी प्रॉपर्टी कंपनी उभी आहे ना ती सगळी जयंत कानिटकरच्या नावावरती, म्हणजेच त्याचं कॉन्ट्रॅक्ट पण त्यामध्ये असतं, त्यानेच सगळा पैसा प्रोव्हाइड केलेला असतो. पण याबाबतची खबर दळवींच्या लोकांमध्ये फक्त श्रीनिवास सोडलं तर कोणालाच नसते, कारण की जयंतने सांगितलेलं असतं की कोणाला सत्य सांगू नका. आणि मित्रांनो पुढे इंटरेस्टिंग गोष्ट अशी कळते की जानू ज्यावेळेस मात्र जयंतसोबतची तिची भेट होती पुढची, त्यामध्ये मात्र जानू जयंतला म्हणते की ह्याची नाही मी वाट लावली तर मी पण नावाची जानवी नाही आहे. तर मित्रांनो आता जयंत स्वतः म्हणतो की जानू तू काहीतरी बोललीस का, कारण की तू माझी वाट लावायचं असं तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे ना. पण विसरू नको, मला सगळं माहीत आहे, कारण की तुला सगळा भूतकाळ आठवतो आहे, तुला माझा बदला घ्यायचा आहे, तुला सगळ्यांसमोर माझा खरा चेहरा आणायचा आहे. ह्या ए टू झेड गोष्टी मला आधीपासूनच माहीत आहेत. म्हणजे जेव्हापासून विश्वा या घरात आलता ना त्याच्या अगोदरपासून मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कारण की जानू तुला वाटतं का मी एवढा वेड आहे, कारण की ह्या घरामध्ये असे काही ठिकाणी कॅमेरा आहेत ना की याबाबत तू आणि विश्वाने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल. मी हा सगळा तुम्हाला प्लॅनिंग करून दिला आणि त्याच्यानंतर आता मी काय करू शकतो हे तुला माहीतच आहे. आणि तुला जर वाटेल की तू तुझ्या आईबाबांना जाऊन माझं सत्य सांगशील तर तेही काहीच करू शकणार नाही आहे. म्हणजेच ते काय करू शकणार नाही हे मी तुला नंतर सांगतोच, आणि मी पण तुम्हाला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि त्याहीपेक्षा मित्रांनो महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता ह्या निलंबरीला आता शिक्षा कोणतीच का नाही झाली आत्तापर्यंत असं तुम्हाला वाटत असेल ना, तर पुढे मित्रांनो सिद्धू ह्या निलंबरीबाबतचे सगळे काही पुरावे गोळा करतो. ह्या निलंबरीने केलेल्या पापाची शिक्षा तिला पुढे घडताना तुम्ही पाहाल. म्हणजेच ह्या निलंबरीला पुढे पोलीस बेड्या ठोकतात, कारण की ह्या निलंबरीने खूप साऱ्या भावनाच्या विरोधात जाऊन चुकीच्या गोष्टी नसतात केलेल्या, तर त्याच्याहीपेक्षा भयंकर गोष्टी हिने केलेल्या असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आता पर्दाफाश होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. त्याच्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला जाता जाता हाईप करा.